आज मी ना मस्तपैकी अशा कुरकुरीत टेस्टी चवदार अशा कमी वेळामध्ये होणाऱ्या कमी साहित्यामध्ये होणाऱ्या खुसखुशीत अशा कोथिंबीरच्या वड्या बनवलेल्या आहेत। पाहू शकता बनवायची सोपी पद्धत आहे। लागणारं साहित्यसुद्धा आपलं रोजचं घरचंच आहे आणि छोट्याशा साहित्यामध्ये मस्तपैकी अशा तुम्ही कुरकुरीत ह्या कोथिंबीर वडी बनवू शकता। तर इतक्या साऱ्या मी कोथिंबीर वड्या बनवलेल्या आहेत। भरपूर क्वांटिटीमध्ये पण तुम्ही बनवू शकता। तिकडे बघू शकता इतक्या छान क्रिस्पी आणि स्वादिष्ट ह्या कोथिंबीरच्या वड्या लागतात। मस्त वाटतात, एकदम क्रिस्पी लागतात आणि चव मात्र खूप छान असते। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे अशी, म्हणजे ह्या टोपलेमध्येच पाण्यामध्ये असं धुवून वगैरे स्वच्छ ठेवली होती, तर सुकलेली आहे चांगली। सोबतच पलीकडे मी टोपामध्ये पाणी तापत ठेवले आणि अशी चाळणी घ्यायची आपल्याला, कारण ह्या वड्याला आपल्याला स्टीम द्यायच्या। हे बघा अशी मी पाणी तापत ठेवलं आहे। जोपर्यंत आपली तयारी होती वड्याची तोपर्यंत पाणी स्लो गॅसवर तापलं जातं। आता काय करायचं, ही स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर व्यवस्थितपणे बारीक चिरून घ्यायची। कोथिंबीर तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता, तर मला थोड्याच बनवायच्या, म्हणजे खायचं मूड झालं म्हणून झटकेपट थोड्याशा अशा बनवते आणि तुम्हाला मग रेसिपी शेअर केली। तर आता हे कोथिंबीर बघा एका प्लेटमध्ये काढून घेतली। ह्याला चिरून घ्यायची बारीक, असं थोडीशी घ्यायची आणि छानपैकी याला बारीक चिरून घ्यायची। वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या बनल्या जातात। मेथीच्या वड्यासुद्धा बनवतात, पालक वड्यासुद्धा बनवतात, कोथिंबीरच्या वड्या आणि आळू वडी तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्या व्यतिरिक्त अशा भरपूर साऱ्या वड्या बनल्या जातात। तर त्यातलेच एक प्रकार आहे हा कोथिंबीरच्या वड्याचा। हे बघा मस्तपैकी आता मी ही कोथिंबीर बारीक चिरून घेते। सर्व कोथिंबीर ह्या अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची। जितकी चांगली बारीक चिरून घेतात तितकंच छान वड्या होतात। आता ही सगळी कोथिंबीर जी होती ती सगळी मी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे। एका बाउलमध्ये आपण याला काढून घेऊया। तर अशा प्रकारे कोथिंबीर बारीक चिरून घ्या, जरा साईडला ठेवूया आणि असं एक मिक्सिंग बाउल घ्यायचा, म्हणजे कसं आपल्याला सोपं जातं सगळं बॅटर वगैरे टाकायला। तर ही सगळी कोथिंबीर मी याच्यामध्ये टाकून घेते। श्रावण महिना चालू झालेला आहे। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून भरभरून अशा श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा। तर ही कोथिंबीर मी इकडे टाकून घेतलेली आहे, पाहू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये ना काही साहित्य टाकायचं, म्हणजे जी कोथिंबीरच्या वड्याला लागणार। तर सर्वप्रथम मी इकडे लसूण, मिरची आणि जिरेचा कूट केला आहे। 2-3 मिरच्या, 2-4 पाकळ्या लसणाच्या आणि 1 चमचा जिरे असा एक कूट केलेला आहे। हे बघा आता हा कूट सर्वप्रथम टाकून घ्यायचा, लसूण मिरची जिरेचा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मग त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत काही मसाले। 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1/2 चमचा हळद टाकायची, म्हणजे चांगला रंग येतो वड्याला। तर हळद, धना पावडर आणि गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेतले। आता आपण याच्यामध्ये मी इकडे 2 चमचे सफेद तीळ घेतलेला आहे। याच्यामधलं सुरुवातीचं थोडंसं तीळ आपण टाकून घेऊया आणि उरलेलं तीळ आपण नंतर वड्यावर लावायचं। ह्या तिळाने खूप छान वड्या दिसायला भारी वाटतात आणि खायला पण मस्त वाटतात। तर तिळाचा महत्त्वाचा भाग आहे कोथिंबीरच्या वड्यामध्ये। आता इकडे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे। याच्यामधलं जसं लागेल तसंच पीठ वापरायचं। 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं, लागल तसंच पीठ टाका। तर मी थोडेसे अर्धी वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ टाकले आणि 4 चमचे इकडे मी तांदळाचं पीठ घेतले। तांदळाच्या पिठाने वड्या इतका छान क्रिस्पी होतात आणि सगळी चव पण बॅलन्स होते। तांदळाचं पीठ नक्की टाका, नसेल तर कॉर्नफ्लॉवर 1-2 चमचे टाकू शकता। तर मी तांदळाचं पीठ, बेसन पीठ, आपण जे पण मसाले टाकले ते सगळे अगोदर कोथिंबीरला चोळून घ्यायचं आणि सगळं चोळून झाल्यावर मसाले पीठ वगैरे मग त्यानंतर थोडं थेंब पाणी टाकून मग ह्याचा एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा। हे बघा एकदम लगेच पाणी टाकू नका, थोडं जसं लागत तसं पाणी टाकत। बेसन पीठ जर कमी वाटलं, म्हणजे कोथिंबीरच जर लागत असेल हाताला, तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ इकडे असं ॲड करू शकता। म्हणून सुरुवातीला लगेच नाही टाकायचं, नंतर टाकत राहायचं। तर मला जरा आवश्यकता वाटली म्हणून मी थोडी बेसन पीठ ॲड केलं आणि चांगलं आता हलक्या हाताने आपण याला मळून घ्यायचं। हे बघा मस्त असं हलकात वाफरायचा, मासा डो तयार होतो। एक स्वच्छ प्लेटवर ह्याला काढून घ्यायचं। प्लेटला थोडं तेल, हाताला थोडं तेल वगैरे पाणी वगैरे लावायचं आणि मग याचे छान असे गोलाकार रोल करायचे। मी 2 भाग करून घेते।
आणि असे रोल करते याचे. थोडासा ओला हात लावलेला आहे, वाटीमध्ये पाणी ठेवले साईडला. तसं ओला हात असला ना मग चिटकत नाही पीठ आपल्या हाताला आणि व्यवस्थित मग रोल करता येतात. हे अशा प्रकारे याची रोल करायची, जाड पातळ मग जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. आता चांगलं मी असं ह्याला गोलाकार दिला. आता दुसरा जो राहिलेला भाग आहे तो सुद्धा मी चांगलं करून घेते. हाताला चिटकलं की असं थोडंसं हलकंसं ओलसर हात घ्यायचा, म्हणजे सहजपणे हे रोल करता येतात. हे बघा परफेक्ट असे रोल आपले झालेले आहेत 2 तयार. तर आता हे रोल आपले तयार झालेले आहेत. ह्याला जर आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया हे असे. आता आपल्याला एक प्रोसेस राहिलेली आहे, ती म्हणजे हे उरलेले सफेद तीळ जे ठेवले होते ते असं वरून कोटिंग करायची. ही तिळाची कोटिंग आणि ही प्रोसेस खूप गरजेची आहे. वड्याला स्टीम द्यायच्या आधी हा तीळ नक्की असं वरून सेट करून घ्या. खूप सुंदर दिसतात वड्या आणि खूप छान वाटतात वड्या. हे बघा मस्त असे तीळ वरून टाकलेले आहेत आणि सेट केलेले आहेत. जास्त नसले तरी थोडे जरी लावले तरी बस आहे. आणि मग आपण जे पाणी तापत ठेवलं आहे चाळणी ठेवून त्याच्यावर मग ह्याला स्टीम द्यायची, आपल्या अगदी आळू वड्यासारखं. हे बघा चांगल्या प्रकारे पाणी खळखळून उकळलेलं आहे. गॅस मी इकडे थोडा स्लो केला आहे आणि हे जे रोल आहेत आपण वड्याचे त्याच्यावर ठेवलेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला जास्तीत जास्त 10 मिनटं द्यायचे स्लो गॅसवर. आणि जोपर्यंत ह्याच्यामध्ये कडकपणा तयार होत नाही, जोपर्यंत हे बेसन पीठ चांगल्या प्रकारे शिजलं जात नाही तोपर्यंत ह्याला स्टीम द्यायची. पाहू शकता मस्त असं कडक होत चाललेलं आहेत वड्या. थोडा वेळ अजून ठेवते आणि आता गॅस बंद करायचा. एकदा चेक करून बघते तर चांगल्या प्रकारे आपल्या ह्या वड्याचं जे पीठ आहे ते मस्त शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा आपण जवळून बघू शकता किती मस्त ह्या वड्या कडक झालेल्या आहेत. म्हणजे बेसन पीठ छानपैकी पॅक झालं आहे त्यामध्ये, म्हणजे शिजलं गेलं व्यवस्थित. तर आता याला मी काढून घेते. आता हे सगळं मी जे आपलं वड्याचं पीठ आहे हे काढून घेतलं आहे, बघू शकता चाळणीमध्ये. आणि छानपैकी असं स्टीम झालेले आहे, कडक झालेले आहेत मस्तपैकी. ह्याला प्लेटमध्ये काढून घेते. आता सध्या गरम आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आणि मग हे वड्याचे जे आपले रोल आहेत ते काढून घ्यायचे प्लेटवर अशा. तर बघू शकता मस्त झाले. तीळ कसे पॅक झालेत वरच्यावर. ओल्यापणामध्ये तीळ टाकले की असे पॅक राहतात आणि चांगल्या प्रकारे कडक झालेला आहे. तर आता हे काढून घेते. तर प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत वड्याचे रोल. चाकूला थोडंसं तेल किंवा पाणी लावून ह्याचे वड्या कापायच्या. जसे तुम्हाला जाड पातळ आवडेल तसे तुम्ही वड्या याच्या कटिंग करू शकता. तर आता मी ह्या चाकूला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि हलका हात वापरायचा, अगदी घाई नाही करायची. म्हणजे जास्त जोरामध्ये प्रेस नाही करायचं, नाही तर वडी ही तुटली जाऊ शकते. ह्या गोष्टीची काळजी घ्या. अगदी हलक्या हाताने घ्यायचं. हे थोडंसं असं पीठ चिटकलं जातं ते काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा चमच्याला पाणी किंवा तेल असं अलगद लावायचं आणि मग हलक्या हाताने असे याचे रोल करायचे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं अवघड जाईन पण पटापटा होऊन जातात मग लगेच. हे अशा प्रकारे सगळ्या वड्या कट करून घ्यायच्या. तर मी सगळ्या वड्या घेतल्यात आहे, कट करून व्यवस्थित झालेल्या आहेत. 1-2 थोड्याशा वाकड्या तिकड्या कापण्यात आल्यात. तर बघू शकता मस्त झालेत. आता आपण याला गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं. छानपैकी वडी आपली तयार झालेली आहे. हे बघू शकता तेलामध्ये आपल्या वड्या किती छान फ्राय होतात. वड्या टाकता वेळेस थोडासा कॅमेरा थांबला गेला होता, म्हणजे त्यामुळं लक्ष गेलं नाही माझं की कॅमेरा चालू आहे का नाही. पण ह्या वड्या अशा तेलमध्ये पॅनमध्ये अशा हलक्या गॅसवर फ्राय करायचं जोपर्यंत ह्याच्यामध्ये कडकपणा होत नाही तोपर्यंत. तेलामध्ये टाकल्यावर काही तिळ आपले असे सुटले जातात, म्हणजे एक्स्ट्रा तिळ जे असतात जे वरचेवर राहिले असतात ते सुटले जातात. आणि बघा असे रंग चेंज होईपर्यंत ह्या कोथिंबीरच्या वड्या फ्राय करून घ्यायच्या. थोड्याशा तेलामध्ये सुद्धा तुम्ही याला फ्राय करू शकता. मी तुम्हाला लवकरच आळू वड्याची रेसिपीसुद्धा दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. म्हणजे मसाला वगैरे वाटण नाही करायचं, अशा पद्धतीने मी तुम्हाला आळू वड्या दाखवणार आहे. तर चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत याला फ्राय करा. अगदी पण जास्त खरपून नका देऊ, नाही तर कडवटपणा तयार होतो. आता झालेला आहे पुरेसा फ्राय करून. हे काढून घेतलेले आहे वडी आणि पाहू शकता इतकी छान क्रिस्पी वडी भाजलेली आहे. एक एक सगळ्या टिश्यू पेपरवर मी काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या वड्या काढून घेतल्यात. दुसरा बॅच उरला आहे तो सुद्धा आता मी असं सेट करते. सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यात नाही आला, पण ह्या अशा वड्या ठेवायच्या.
तर इथे मी सगळ्या वड्या सेट केलेल्या आहेत. ह्या वड्या अशा आहेत ना की कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता. हे बघा, लगेच रंग चेंज होतो. थोडा वेळ झाला की रंग चेंज होतो. याच्यामध्ये कडकपणा तयार झाला की मग याला पलटी करून घ्यायची आणि असं काढून घ्यायचं. जास्त वेळ ठेवू नका. आता थंड करून घेतल्यात वड्या आणि एक एक वडी अशी अलगद उचलून, कारण की वड्या कशा थोड्याशा नाजूक असतात, त्या तुटल्या जाऊ शकतात, त्यामुळं जरा जपून. हे बघा, मस्त अशा क्रिस्पी वड्या झालेल्या आहेत तयार आणि छान स्वच्छ असं प्लेटमध्ये आपण याला सर्व करून घेऊया. तर कशा वाटतात बघा आपल्या ह्या कोथिंबीरच्या कुरकुरीत क्रिस्पी आणि टेस्टी वड्या. इतक्या भारी लागतात ना गरमागरम चहासोबत, केचपसोबत, किंवा तुम्ही याला ना भाकरी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. इतक्या मस्त वाटतात. तर आता ह्या सगळ्या वड्या बघा मी प्लेटवर असे सर्व केलेल्या आहेत. सोबत ना मस्त असं कडक चहा बनवायचा किंवा ना असं केचप घ्यायचा. अप्रतिम वड्या लागतात. मी तर ह्या वड्या जेवणासोबतसुद्धा खाते, भाकरी चपातीसोबत मस्त लागतात. प्रवासातसुद्धा तुम्ही या वड्या घेऊन जाऊ शकतात, काही खराब होत नाही. हे असं थोडंसं एक्स्ट्रा ऑइल याचं डॅब डॅब करून काढून घ्यायचं, म्हणजे ऑइल नको जास्त आपल्याला. आणि बघा आता मी तुम्हाला वडी दाखवते. ह्याचा क्रिस्पीपणाचा अंदाजा तुम्ही लावू शकता. इतक्या कडक झाल्यात, मस्त वाटतात, म्हणजे अजिबात कुठं असं तुटल्या नाहीत, काय नाही, व्यवस्थित झाल्या. थोडासा सेप बिघडला आहे पण झाल्यात मात्र चांगल्या. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आतमध्ये सगळं जे बॅटर आहे तो किती छान प्रकारे शिजलं गेलेलं आहे. बेसन पीठ, तांदळाचं पीठ, छान मसाले आपण इकडे वापरलेले आहेत. अप्रतिम चव येते वड्याची. खरं सांगते, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप भारी वाटतात. आणि इतक्या छान क्रिस्पी कुरकुरीत झाल्या होत्या. खाता क्षणी जो क्रिस्पीपणा जाणवला तो खूप भारी वाटला. लाईट गेलेले आहे त्यामुळे इकडे तुम्हाला थोडासा लाईटीचा म्हणजे उजेड थोडा कमी झाला असेल, तर इग्नोर करा त्या गोष्टीला. पण वड्या बघू शकता आपल्या किती छान झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.